नमस्कार मित्रांनो. दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभिषेक दुर्गाला कन्व्हिन्स करत असतो की प्लीज दुर्गा माझ्यासोबत घरी चल, पण दुर्गा मात्र यायला तयार नसते. अभिषेक दुर्गाला म्हणतो की असं काय मोठं घडलेलं आहे की ज्या पुढे तुला त्याग मोठा वाटतोयस. तू तुझा हात घेऊन माझ्या हातामध्ये का विश्वासाने देत नाहीयेस. त्यावरती दुर्गा म्हणते की तू मला किती अपराधी ठरवलंस तरी सुद्धा मी मात्र तुझ्यासोबत येणार नाही. जसं तुझ्या आयुष्यामध्ये वादळ आलेलं आहे तसंच माझ्या पण आयुष्यात एक वादळ आहे. त्या वादळात मी अजून किती दिवस फरफडेल मलाच माहित नाही. त्यामुळं प्लीज तू इथून निघून जा. अभिषेक म्हणतो ठीक आहे, आता इथून पुढे मी तुला कधीही भेटणार नाही आणि तू सुद्धा माझ्या समोर यापुढे काही झालं तरी येऊ नकोस, असं म्हणून अभिषेक तिथून निघतो. पाठीमागून दुर्गा त्याला म्हणते की अभिषेक, हॅपी बर्थडे, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुझ्या आयुष्यात तुला जे हवं ते सर्व मिळो. त्यावरती अभिषेक दुर्गाला म्हणतो की मला जे हवं आहे ते माझ्या समोर आहे आणि मला खात्री आहे की ते एक दिवस स्वतःहून माझ्याकडे येईल, असं म्हणून अभिषेक तिथून निघून जातो. इकडे मोहितींच्या घरामध्ये जग्गू मोठमोठ्यांनी माईसाहेबांना आवाज देत असतो. माईसाहेब म्हणतात काय झालं रे जग्गू. जग्गू म्हणतो बघा तर कोण आलेला आहे. तर जग्गूची मुलगी सुमी आलेली असते. तिला पाहून माईसाहेब खुश होतात. माईसाहेब म्हणतात अरे वा सुमी, तू आलीयस. तर सुमी म्हणते आत्या पाया पडते असं म्हणत ती पाया पडते. जग्गू म्हणतो अगं सुमी, आत्या काय म्हणतेस, त्या तुझ्या होणाऱ्या सासूबाई आहेत. माई म्हणतात अरे होईल रे सवय तिला हळूहळू, असं म्हणत त्या सुमीला बसायला सांगतात. सुमी म्हणते की पप्पा, जेव्हा जेव्हा मी इथे येते ना तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की हे घर नाहीये तर हा एक महलच आहे. माईसाहेब म्हणतात की हा महलच आहे मग या म्हणून तर याला मोहिते पॅलेस असं म्हणतात. तेवढ्यात माईसाहेबांची मोठी सून चहा घेऊन येते. ती सुमीला पाहून म्हणते अरे वा सुमी, तू आलीस तर. तर सुमी म्हणते की आत्यांना गवती चहा लागतो, ह्या चहाचा वास गवती चहाचा येत नाहीये. त्यावरती माईसाहेब जाम खुश होतात. तर माईसाहेब म्हणतात की बघा, आमच्या भाचीनं अजून लक्ष्मीच्या रूपानं पाऊल ठेवलं नाही तरी सुद्धा त्यांना माहिती की आमची निवड आणि आवड काय आहे ते, असं म्हणत त्या त्यांच्या मोठ्या सुनेला आदेश देतात की जा तू गवती चहा करून ये आणि तो पण सर्वांसाठी. तेवढ्यात अमय आणि ईशा दोघ जण येतात. अमय सुमीला बघून म्हणतो अरे सुमी, तू व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तर जग्गू मामा म्हणतो अरे सरप्राईज कसलं, तिला चांगलंच माहितीये की आज तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे, त्यासाठीच तर ती इथं आली आहे. यावरती अमयचा थोडा चेहरा पडतो आणि मग पुढे अमय सुमीची आणि ईशाची ओळख करून देतो. मायसाहेब म्हणतात की ईशा आणि सुमी, तुम्ही दोघी जणी जा आणि तयारी करायला लागा. संध्याकाळी पार्टी आहे ना, त्या पार्टीची तयारी करायला नको का. तर सुमी म्हणते की मायसाहेब, मी आजच्या दिवसाचा स्वयंपाक बनवू का, कारण मला माहितीये की यांना काय काय खायला आवडतं ते. यावरती मायसाहेब खुश होतात की सुमीला सगळंच माहितीये की अभिषेकला काय खायला आवडतं. मायसाहेब म्हणतात हो चालेल ना, आवडलं आम्हाला की तुम्ही स्वयंपाक करणार आहात, ते जा तुम्ही दोघे जणी स्वयंपाक करा, असं म्हणून त्या दोघींना पाठवून देतात. माईसाहेब लगेच अमयला म्हणतात की तुम्ही अभिषेकला फोन लावा आणि त्यांना इकडे बोलवून घेत. आज आम्ही त्यांना वाढदिवसाचा केक आमच्या हाताने भरवणार आहे. आज अभिषेकचा वाढदिवस असल्या कारणाने दुर्गा इकडे त्याचा बर्थडे एकटीच सेलिब्रेट करत असते. ती मनात म्हणत असते की आज जर सगळं सुरळीत असतं तर आज मी अभिषेक तुझ्यासाठी 2-3 ओळी केल्या असत्या. भलेही तुझ्यासारखं चांगलं मला कविता करता आली नसती, पण माझ्या भावना तुझ्यापर्यंत नक्की पोहोचल्या असत्या. पण आता आम्ही ठरवलेलं आहे की आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्याच्या सुखामध्येच आपला आनंद मानायचा आहे. त्याच्यामुळं मी आता तसंच करणार आहे, असं म्हणत ती थोडी रडत असते. तेवढ्यात मागून तिची बहीण येते. तर इकडे अभिषेक रडतच गाडी चालवत असतो. ती जे काही दुर्गा बोललेली असते की आता आपण एकत्र येऊ शकत नाही ते आठवून त्याला रडू येत असतं आणि तो गाडी फास्ट चालवत असतो. इकडे किचन मध्ये माईसाहेब, त्यांची मोठी सून आणि सुमी या तिघी जणी असतात. सुमीनं केलेला चहा माईसाहेबांना देते. माईसाहेब चहा पीत म्हणतात की फक्कड चहा केलेला आहे, चांगला गवती चहाचा वास येतोय, तुमच्या हाताला चव आहे बाकी कोणाच्या हाताला नाही, असं म्हणत त्या टोमणा देत असतात त्यांच्या मोठ्या सुनेला. पुढे मग त्यांची मोठी सून म्हणते की आज काय स्वयंपाक करायचा आहे माईसाहेब. त्यावरती सुमी म्हणते अहो असं काय विचारताय, काय स्वयंपाक करायचा, आज सोमवार ना, तर आज दोडक्याचीच भाजी बनणार. हे ऐकून माईसाहेब खुश होतात आणि म्हणतात की अरे वा, मला जशी सून पाहिजे नव्हती अगदी तशीच मला सून भेटलेली आहे, असं म्हणत ते खंडेरायाचे धन्यवाद मानतात. तेवढ्यात अमय तिथे येतो. माईसाहेब म्हणतात की लागलं का फोन अभिषेकला. अमय काहीच बोलत नाही. माईसाहेब सुमीला तिथे स्वयंपाक करायला लावतात आणि ते दोघ जण बाहेर येतात. माईसाहेब अमयला म्हणतात की बोला काय झालं, लागला का फोन. तर अमय म्हणतो की अभिषेक फोनच उचलत नाहीये. तुम्हाला सुद्धा माहिती की त्याला हे लग्न करायचं नाहीये, मग तुम्ही असं का करता. एकतर आधीच त्यांनी काही खाल्लेलं नाही आणि त्यात त्याला हे अजून एक टेन्शन तुम्ही देताय. प्लीज असं काही करू नका. त्यावरती माईसाहेब म्हणतात की जेवढी त्याला त्याची काळजी नाही तेवढी आम्हाला त्याची काळजी आहे. आम्ही पाहतोय ना त्या पोरी पायी त्यांनी काय हाल करून घेतलेले आहेत स्वतःचे, म्हणूनच आम्ही त्याचं लग्न दुसरीकडे ठरवत आहेत. तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्याची चांगलीच काळजी घेतोय, असं म्हणत ते अमयला म्हणतात की बचा बघा अभिषेक कुठं आहे त्याचा तपास लावा, असं त्याला सांगतात.
तर इकडे गाडी चालवत असताना अभिषेक पुन्हा एकदा दुर्गाला फोन लावतो, पण दुर्गा मात्र त्याचा फोन उचलत नाही. दुर्गाची बहीण गौरी दुर्गाला म्हणते की ताई, तुझा आणि अभिषेकचा असा विरावा आम्हाला पावत नाही ग, प्लीज तुम्ही परत एकदा एकत्र या ना. तर दुर्गा म्हणते की माझा भूतकाळच माझ्या वर्तमानाच्या आड येतोय, त्याला मी तरी काय करणार. गौरी म्हणते की पण मग यामध्ये अभिषेकची चूक आहे. गौरी म्हणते त्याची चूक नाही, माझी चूक आहे, मीच त्याच्या प्रेमात नव्हतं पडायला लागत. गौरी म्हणते ताई, तुझं त्याच्यावरती किती प्रेम आहे. तर दुर्गा म्हणते की शब्दात मांडता येणार नाही एवढं माझं त्याच्यावरती प्रेम आहे. गौरी म्हणते आणि त्याचं. तर दुर्गा म्हणते की माझ्याहून कितीतरी जास्त त्याचं माझ्यावरती प्रेम आहे. गौरी म्हणते मग ताई एक काम कर ना, तू जे काही खरं आहे ते सगळं अभिषेकला सांगून टाक. दुर्गा म्हणते असं सांगितलं तर अजून गुंता वाढेल. गौरी म्हणते नाही वाढणार, ज्यावेळेस त्याला कळेल की त्याच्या वडिलांनी किती गुन्हे केले आहेत त्यानंतर तो मला खात्री आहे की तुझ्याच पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. आत्ताच वेळ आहे, आता जे काही आहे त्याला खरं खरं सांगून टाक. उद्या वेळ निघून गेल्यानंतर या गोष्टीचा काहीच उपयोग होणार नाही, असं गौरी दुर्गाला सांगत असते. तर इकडे अभिषेक गाडी खूप फास्ट चालवत असतो. त्याला थोडी चक्कर येते आणि त्यामध्ये त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट होतो. अमयला इकडे फोन येतो की अभिषेकच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आहे. अभिषेक लगेच उठतो आणि म्हणतो मी लगेच पोहोचतो, असं सांगत तो घरातल्यांना सांगतो की अभिषेकच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि सिरियस आहे. असं म्हणत घरातील सगळेजण अभिषेकला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातात. तर इकडे दुर्गाला सुद्धा एका वार्तालयातून फोन येतो आणि सांगितलं जातं की दादासाहेबांचा मुलगा अभिषेक याचा ऍक्सिडेंट झालाय. यावरती दुर्गा सुद्धा जाम घाबरते. इकडे अभिषेक हॉस्पिटलमध्ये सिरियस असतो. त्याला भेटायला त्याच्या घरातील सगळेजण आलेले असतात. अमय डॉक्टरांना म्हणतो की आम्ही अभिषेकचे नातेवाईक आहेत, आम्हाला सांगा की अभिषेकची तब्येत कशी आहे. त्यावरती डॉक्टर म्हणतात की त्याचं ब्लड खूप गेलेलं आहे आणि सध्या काही सांगता येणार नाही, सिरियस स्थिती आहे. त्यावरती दादासाहेब सुद्धा म्हणतात की जे असेल ते खरं खरं सांगून टाका, आमच्यापासून काही लपवू नका. तर माईसाहेब म्हणतात की फॉरेन वरून तुम्ही डॉक्टर बोलवा, काही करा, पण आमचा अभिषेक यातून सुखरूप बाहेर पडला पाहिजे. तर डॉक्टर म्हणतात की आम्ही आमचा प्रयत्न पूर्णपणे करत आहोत, तुम्ही थोडा धीर धरा. पुढे माईसाहेब रडत असतात. त्या म्हणत असतात की असं कसं झालं खंडेराया, आता आम्हाला याच्यातून तू बाहेर काढ. त्यावरती दादासाहेब म्हणतात रेवतीबाई, आता रडून काही उपयोग नाही, जे व्हायचं होतं ते झालंच. जरा धीर धरला असता तर असं काही घडलं नसतं. मी कितीदा तुम्हाला सांगत होतो की पोराच्या मागे लागण्यासाठी लागू नका लागू नका, पण तुम्ही काही मात्र ऐकत नव्हता. जरा दामाने घेतलं असतं तर हे सगळं काही घडलं नसतं. त्यावरती माईसाहेब म्हणतात अहो तुम्हाला काय म्हणायचं, हे सगळं काही माझ्यामुळे झालं आहे, आम्ही त्यांची आई आहोत, आम्ही असा कसा विचार करू. तर दादासाहेब त्यांना अजून आर्ग्युमेंट करत असतात. तर अमय म्हणतो तुम्ही इथं काही भांडू नका, हे हॉस्पिटल आहे, जरा शांत बसा, असं म्हणून तो त्यांना शांत करतो. इकडे डॉक्टर अमय आणि दादासाहेब यांना सांगतात की अभिषेकचं भरपूर ब्लड गेलेलं आहे, त्याला लवकरात लवकर रक्त जर मिळालं नाही तर तो कोमा जाऊ शकतो. असं म्हटल्यावरती माईसाहेब सुद्धा शॉक होतात की कोमा जाऊ शकतो म्हणजे काय. तर इकडे दुर्गा निघालेली असते अभिषेकला भेटायला. तिची बहीण गौरी तिला अडवत म्हणते की अगं ताई कुठं निघाली आहेस, तुला माहिती का आहे का तरी की अभिषेक आता कुठे आहे ते. दुर्गा म्हणते मला माहित नाही, पण मला आता काही करून त्याला भेटायचंच आहे. तर गौरी म्हणते की तू त्याच्या फोनवरती फोन लावून बघ, त्याच्या आजूबाजूला कुणी असेल ते फोन उचलतील आणि आपल्याला कळेलच की अभिषेक कुठं आहे. त्यावरती दुर्गा अभिषेकला फोन लावते पण फोन काही लागत नाही. दुर्गा म्हणते आता एकच ऑप्शन राहिला आहे की मला आता मोहिते पॅलेस वरतीच जावं लागेल. त्यावरती तिची बहीण गौरी घाबरते आणि म्हणते की तू जर तिथं गेली तर खूप मोठा तमाशा होईल, तुला पाहून ती लोक काय काय बोलतील. तर दुर्गा म्हणते मला तिथं कुणी काही बोललं तरी चालेल, पण मला आता सध्या माझी प्रायोरिटी आहे की मला अभिषेकला भेटायचंच आहे. असं म्हणून दुर्गा तिथून निघते आणि आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.